नमस्कार, मितेश बायकुसजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. एक अत्यंत दुःखद घटना गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात एका छोट्याशा दुर्गम गावाच्या आश्रमशाळेत घडली आणि त्या आश्रमशाळेत 3 आदिवासी 11 ते 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आणि 3 मुली अत्यंत गंभीर आहे. म्हणजे 6 ते 7 मुलींना सर्पदंश होतो. अशा दुर्गम आदिवासी आश्रमशाळेत साध्या बेडची सुद्धा व्यवस्था नाही. तो कोणत्याही पक्षाचा नेता असो, ते कोणाची शाळा असो, काही लेणं देणं नाही. अन्याय झाला तर आपला आवाज उठला पाहिजे. आणि आता सरकार कोणाचं आहे, शाळा कोणाची होय, तर शाळा काँग्रेसची, सरकार BJPचं. मग BJPचे शिक्षण मंत्री अशोक उईके हे आलूशिलत आहे का दारू पिऊन मगम राहते? तुम्हाला मायार किती FIR करायचे आहे करा, पण मात्र मी बोलल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी मंत्र्याचा एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पहा. तुम्ही पाहिला नसेल द्या, पाहून घ्या. त्या व्हिडिओत आदिवासी मंत्री म्हणते का त्या ठीक आहे मेळघाटात ज्या शाळेत 100 पोरायले भरती केलं हॉस्पिटलमध्ये, तिथं विषबाधा नाही झाली म्हणते. अबे पण बैताडा 100 पोरं एका दमानं हॉस्पिटलाइज होईन का? 3-3 आश्रमशाळेतले पोरं हॉस्पिटलाइज केले विषबाधा झाली म्हणून. म्हणजे पिऊन राहते कशी मंत्री, हा माझा पहिले प्रश्न आहे. आणि शाळा काँग्रेसचे माजी मंत्री, त्याचा पोरगा सेक्रेटरी आहे कोवाशेचा, मारोतराव कोवाशे, त्याचा पोरगा विश्वजित कोवाशे. अरे तुम्ही सरकार अनुदान देत असताना तुम्ही पोरायले बेड उपलब्ध करून नाही देत. तुम्ही अशी कशी व्यवस्था? आणि जगातला सगळ्यात विषारी साप चावला मन्यार, किंग कोब्रापेक्षा 10 पट विषारी असते. आणि या पोरीचा का दोष? म्हणजे तुम्ही बेड उपलब्ध करून नाही दिले. याला जबाबदार कोण आहे? रात्री साप चावते पोरी झोपून असताना, खाली बेड टाकून पोरी झोपून राहिल्या. आणि ह्या ठीक आहे सुष्मिता मंडल, दीपिका लकडा, ठीक आहे अनु कोर्टी, ह्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या. जराशी लाज कशी नाही? म्हणजे गोरगरिबाचा जीव सस्त्यात आहे. अरे मी म्हणतो ह्या सगळ्या आदिवासी समाजातल्या लोकांनी एक काम करा, ह्या मंत्रालयात लेकाच्या घरात साप सोडा. किंग कोब्रा न मन्यार न्या लेकाच्या घरात मंत्रालयात द्या बरं, सोडा बरं. असे कसे जागेवर नाही आहेत? ठीक आहे. हे दीपिका मडावी, समृद्धी नैताम आणि कविता किरंगा ह्या 3 पोरी गंभीर जखमी आहे. आणि त्या ठीक आहे गंभीर म्हणजे अतिगंभीर परिस्थितीत आहे. याले हे जबाबदार अशोक उईके यायनं तुम्ही शाळेचं ऑडिट काऊन नाही केलं? म्हणजे याच्यात अधिकारी प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. प्रशासन जेव्हा शाळा पाहायला जाते ना, तर काही दुर्गम भागातल्या तर शाळाच पाहायला नाही जात, इकडं पैसे घेऊन सेटल होऊन जाते. ह्या पोरीचा, ह्या आदिवासी मुलींचा जीव कोणा घेतला? तर प्रशासन आणि आदिवासी मंत्र्यानं घेतला. प्रशासनानं जागोजागच्या आश्रमशाळेचं ऑडिट करायला पाहिजे. तिथं पोरायले झोपायला बेड आहे का? जेवायला व्यवस्थित भेटते का? मुख्याध्यापक तिथं झोपते का नाही? तिथं निवासी आहे का नाही? ठीक आहे. त्याच्यानंतर तिथं जे आश्रमशाळेच्या ठीक आहे जो कोणी वार्डन असते तो वार्डन निवासी आहे का नाही? पोरायले जेवायला भेटते. आता तर GR काढला, ह्या अशोक उईके साहेबांनी GR काढला. GR मध्ये म्हणते पोरायले आदिवासी हॉस्टेलमधल्या पोरायले कोणत्याही संघटनेशी संबंधित राहता येणार नाही, आंदोलन करता येणार नाही. अबे बयाडा म्हणा राज्यघटना वाच. तुला राज्यघटनेतले कलम माहीत आहे का नाही? का हे सर्किट गेलं आहे वरचं? राज्यघटनेत मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकार असे म्हणते का सरकार कोणतेही मूलभूत अधिकार हिसकावून घेणारा नियम, अधिनियम, पोटनियम, कायदा करता येत नाही. आणि तुनं डायरेक्ट लिहिलं तुझ्या GRच कॅन्सल होते. ठीक आहे. तुनं नाही केला तर कोर्ट करण, पण पोटते तुझ्या राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही. नाही तर देवाभाऊचा घेईन. देवाभाऊ सांगा ठीक आहे तुमचे मंत्री का दिवसभर पिऊन असते का असते? नाही तर तुमचा राजीनामा मागन. आणि ह्या आदिवासी ठीक आहे हे काँग्रेसवाल्याची शाळा होय. हे मारोतराव कोवाशे मंत्री होते, खासदार होते. ठीक आहे. त्याचा पोरगा, त्याची शाळा. चूप बसायचं नाही. अन्याय झाला तर बोलायचं. पक्षाचे झेंडे घेऊन हुजरेगिरी नाही करायची. मायस्पष्ट सांगणे. आणि हा तो साप आहे. हा साप ठीक आहे सोडा लेकायच्या घरात, तवा यायले कळण. यायच्या घरात सोडा, यायच्या घरात सोडा, तवा कळण यायले. गोरगरीब पोरायचा जीव फुकट आहे का? अरे माय बाप पोटचं पोरग तुमच्या शाळेत आणून टाकते का? पोरग माय शिकून मोठं झालं पाहिजे. घरी परिस्थिती नाही शिकायची, तिथं जाऊन तरी मोठं होईल. आणि तिथं का? तर पोरायचे जीव चालले शाळेत. अरे त्या शाळेत जासाठी रस्ता नाही आहे, इतका भयंकर रस्ता. त्या रस्त्यानं ठीक आहे हॉस्पिटलमध्ये न्यायलेच पोरीले किती वेळ लागला असेल. मग तिथून तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन आलं. म्हणजे शाळेत जाले सुद्धा रस्ता नाही आहे. मग यायच्या घरात टाका ना सालेले, यायच्या घरात किंग कोब्रा सोडा ना.
हां, त्याच्याशिवाय हे ऐकणार नाही. मग आता ह्या 3 पोरी ठीक आहे, धानोरा तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात, दुर्गम गावात घटना घडते आणि घटना घडल्यावर मग जगाले माहीत होते. हां, म्हणजे आणि त्या GRमध्ये म्हणते का 26 वर्षाच्या खालील पोरंच हॉस्टेलमध्ये राहील. हां, जे पोरं आंदोलन करते त्याला संघटनेत भाग घेता येणार नाही किंवा आंदोलनच करता येणार नाही. आणि आता तर हे जे भाऊसाहेब आहे, हे भाऊसाहेब काय म्हणते माहीत आहे का, हे हॉस्टेल आहे पोरायचं आदिवासी, याच्या 15 किलोमीटरच्या दायऱ्यातल्या पोराले हॉस्टेलमध्ये एंट्री भेटणार नाही. म्हणजे ह्या पोराच्या गावातून बस येत नसन, ठीक आहे, हा पोरगा जर याची सोय नसेल शिक्षणाची, रूम करायची, तर त्याला हॉस्टेलमध्ये जागा भेटणार नाही. हे कोण दिमाग दिले. आणि हे सगळ्या GR काढणारं हेच आहे, ठीक आहे, अशोक उईके. आदिवासी मंत्री आदिवासी समाजाचा असून आदिवासी समाजाची बाजू घेत नाही, ठीक आहे, ह्या हाफचड्डीवाल्याची बाजू घेते. या ठीक आहे, ह्या सगळ्या RSSले लाजीम आहे. आणि स्वतः आदिवासी दिन 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन असताना यानं एकही पोस्ट आपल्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि ट्विटर हँडलवर टाकली नाही. हे सगळी हुजरेगिरी RSSची आणि देवाभाऊची करणं चालू आहे. याचा राजीनामा मागा, याले पदावरून हटवा, ठीक आहे, नाही तर मग देवाभाऊचा मागा. त्याच्याशिवाय हे आणि सगळ्या शाळेचे कॉलेजचे ऑडिट झाले पाहिजे. आणि वरून म्हणते का जे आमची सेंट्रलाइज किचन आहे ते सेंट्रलाइज किचन पद्धतीत, ह्या का म्हणते माहीत आहे का, यानं का म्हटलं, सेंट्रलाइज किचन पद्धतीतून चांगल्या पद्धतीचं शिक्षण देत आहे. अबे किचनमधून बयाडा जेवण भेटत असते, शिक्षण नसते भेटत, ठीक आहे. म्हणून मी म्हणलं का हे पिऊन बाईट देते का का कोणती पेता, मोहाची पेता का रम पेता का अजून कोणता प्रकार आहे, म्हणून मी व्हिडिओ घेतो ह्या अशा बयाडाईवर, ठीक आहे. म्हणून यायला असं बयाड मनुष्या लागते का याच्या व्हिडिओत ह्या म्हणते का सेंट्रलाइज किचनमधून चांगल्या पद्धतीचं शिक्षण भेटते. अबे का बोलून राहिला ते तर पाय का तुझ्यातून. आणि किचन सेंट्रलाइज किचनमधून अनेक शाळेले हॉस्टेलले जेवण जाते, त्याच्यात अनेक भ्रष्टाचार झाले, खराब अन्न, भातात अया अशा सापडल्या आहे, तरी ठीक आहे हे किचन चालू आहे. पोरं हे बंद करायच्या मागं लागले आहे आणि आम्हाला प्रत्येक हॉस्टेलमध्येच जेवायला भेटलं पाहिजे. आणि हे म्हणते का किचनमध्ये, हॉस्टेलच्या किचनमध्ये मायबापाले जाऊन पाहता येणार नाही, आश्रमच्या याच्या किचनमध्ये मायबापाले, म्हणजे आमच्या पोराले दूषित अन्न चारा आणि ते दूषित अन्न चारून त्याला मारा तुम्ही विषबाधा होऊन, पण चालते, पण आमची कॅन्टीन पाहायची नाही, आमचं किचन पाहायचं नाही. अशा पद्धतीचे GR यानं आणले आणि हे सत्यानाश करायला लागले. आदिवासी समाजाचे लोक जर आदिवासीचा सत्यानाश करत असाल तर असे माणसं पदावरून हटवा, ठीक आहे. त्याच्याशिवाय आपला आदिवासी समाज सुधरू शकत नाही. आणि हे जे ठीक आहे ज्या आदिवासी मुलींचा मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची देव शक्ती प्रदान करो एवढी सदिच्छा आणि प्रार्थना देवाला मी करतो. आणि ठीक आहे तुम्ही शांत बसू नका, तुम्ही न्याय मागा, या मुलींना न्याय भेटला पाहिजे, ठीक आहे. तो पक्ष कोणत्याही पक्षाची आश्रमशाळा असो, सरकार कोणाचंही असो, ठीक आहे, सरकार म्हणून यायची जबाबदारी होती का यायनं आश्रमशाळेचं ऑडिट करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे यायच्या काळात ठीक आहे काँग्रेसच्या ज्या काही ठीक आहे शाळा आश्रमशाळा आहे त्याला आश्रय देण्याचं काम हे सत्तेतले लोक करत आहे किंवा प्रशासन करत आहे. मी त्याला याच्यात दोषी धरतो. तुम्हीही दोषीवर कारवाई झाली पाहिजे, आश्रमशाळा बंद झाली पाहिजे. पण बंद झाली तर पोरं शिक्षणापासून वंचित राहील. त्याच्यावर इलाज बंद करणे हा नाही, त्याच्यावर इलाज सुधरवणे, शाळेची शिक्षा पद्धती शिकवणे, तिथं सुविधा आणणे हे त्याच्यावर इलाज आहे. पण हे न करता आमच्या पोराचं शिक्षण बी तुम्ही ठीक आहे वंचित त्यांना शिक्षणापासून ठेवू शकत नाही. आणि आता सगळ्या आश्रमशाळेचं ऑडिट करा, जेवण्यापासून तर त्या पोराच्या अभ्यासाच्या टेबल बेंचपासून तर झोपाच्या त्यांच्या बेडपर्यंत त्यांच्या कोणत्या क्वालिटीच्या गाद्या आहे, एवढाले करोडो रुपये पैसे खर्च करते आदिवासी मुलांच्या शिक्षणावर. तो पैसा सगळ्याचा सगळ्या हजम करायचं काम ज्याच्या आश्रमशाळा आहे ते लोक करतात. म्हणून माझी पाया पडून विनंती आहे या मुलांना न्याय भेटला पाहिजे, समोरही आदिवासी मुलांना न्याय भेटला पाहिजे. आता आदिवासी पोरं भविष्यात आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरू शकते, कारण पोरं मला भेटले सर म्हणे आम्हाला हा GR मान्य नाही आणि आम्ही आमच्या पोराचा जीव फुकट जाऊ देणार नाही, आम्ही न्याय घेतल्याशिवाय राहू नाही. तर मी त्याच्या पाठीशी आहे आणि सगळे मुलं कधीही रस्त्यावर उतरू शकते. शासनाला पहिलेच सांगतो तुम्ही कारवाई करा आणि तो GR लवकरात लवकर मागं घ्या, नाही तर पोरं रस्त्यावर उतरले तर मग देवाभाऊ तुमचाच राजीनामा पोरं मागण, याची दक्षता घ्यावी. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.